आज आहे दिवस दुसरा आणि आम्ही भावनगरला रात्री राहिलो होतो। भावनगरवरनं आता आम्ही चाललोय सोमनाथला। सोमनाथचं दर्शन घेणार आणि त्यानंतर मग पुढे मुक्काम कुठं करायचं ते त्यावेळेस ठरवणार आहे। सोमनाथ आणि सोमनाथच्या जवळची काही मंदिरं देखील बघण्याचा मानस आहे। आता बघूया त्यातलं जेवढं काही शक्य आहे तेवढं। पण कालचा प्रवास भरपूर झाला होता त्यामुळे सगळेजण दमले होते, त्यामुळे थोडंसं उशिराने निघतोय आता आम्ही, नाही तर जरा लवकर निघायचा प्लॅन होता। आता सोमनाथला पोचायला एक 4-5 तास तरी कमीत कमी लागतील। आजचा दिवस दुसरा। सकाळचे वाजले साधारणतः 8। भावनगर मधून आम्ही निघालोय सोमनाथकडे। या पुढे ज्या दिसत आहेत त्या सगळ्या आमच्या ग्रुप मधल्या लोकांच्या गाड्या आहेत। काल मोठा खेळा घुसला होता गाडीमध्ये, पंक्चर झाली होती गाडी, पण अजूनही तशी चालू आहे। आता मात्र कुठे पंक्चरचं दुकान दिसलं तर पंक्चर क्लिअर करून घ्यायचंय तेवढं। ही भावनगर सिटी आहे, छान सिटी आहे, एकदम मस्त सिटी आहे। रोड कसला मस्त आहे। एकदम सुंदर रोड आहेत सगळे आणि सकाळी जास्त ट्रॅफिक पण नाहीये, छान वाटतंय। भावनगरवरनं आम्ही निघालो आणि आता आम्ही चाललोय सोमनाथच्या दिशेने। जवळजवळ 100-125 किलोमीटर आम्ही अंतर पार केलं। नाश्ता वगैरे काही केलेला नव्हता त्यामुळे मग इथे थांबलो। गुजरातमध्ये आल्यापासून जवळजवळ आता 1.5 दिवस झाला असेल, पण एकदाही गुजराती खाल्लं नाही आहे। इथे गुजराती मिळतच नाही, म्हणजे प्रॉपर ज्याला आपण म्हणतो ना कठियावाडी किंवा गुजराती, ते जे खाणं आहे ते मिळतच नाही आहे। आलू पराठा वगैरे खाल्ला, चहा प्यालो आणि आता निघतोय। तर हे आमच्या सगळ्या गाड्या मागे लावलेल्या दिसतात आता इथे लावलेले। ही जी दिसते ही पहिली गाडी आपली गाडी आहे। त्या गाडीला एक प्रॉब्लेम झाला होता, गाडीमधनं पेट्रोल ओव्हरफ्लो होत होतं म्हणून ते थोडंसं कमी केलं। त्यानंतर एका ठिकाणी शॉर्ट होत होता आणि त्याच्यामुळे त्याच्यामधला हे जात होतं, म्हणून मग आम्ही गाडी जरा दुरुस्त केली आणि आता पुढे चाललोय। तर एक प्रॉब्लेम असा झाला आहे की आम्ही सोमनाथला जाणार होतो दर्शनासाठी आणि तिथून मग आम्ही गीरच्या जंगलामध्ये जंगल सफारीसाठी जाणार होतो। जंगल सफारीची वेळ होती 4 ते 5 आणि ऑलरेडी आता वाजले 2 आणि अजूनही आम्ही काही सोमनाथच्या जवळ पोहोचलेलो नाही। तर मग सर्वांचं असं ठरलं की सगळ्यात पहिल्यांदा आपण जंगल सफारी करू, 4 ते 5 असते ती झाल्याच्या नंतर मग आपण तिथून सोमनाथला येऊ दर्शनासाठी। गीर जंगल सफारीसाठी आम्ही आता आलो आहे। सगळ्यात पहिल्यांदा आम्ही गीरमध्येच एक रिसॉर्ट आहे, त्या रिसॉर्टमध्ये आम्ही चेक इन केलं आहे। ते रिसॉर्ट कसं आहे हे तुम्हाला आता पुढे मी दाखवतो आणि माझ्या मागे जी आहे ती रूम आहे जिथे मी राहणार आहे आणि मागचा परिसर तुम्हाला मी दाखवतो। इथे आतमध्ये येताना रस्ता खूपच कच्चा होता, ऑफ रोडिंग ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीने यावं लागलं। आम्ही आमच्या गाड्या त्या तिथे पार्क करून ठेवलेल्या आहेत आणि इथे त्यांनी सगळे असे कॉटेजेस बांधलेत। ही जागा खूप आतमध्ये आहे, प्रचंड आतमध्ये आहे, म्हणजे मेन रोड ज्याला आपण म्हणतो तिथपासनं खूपच कच्चा रस्ता आतमध्ये येतो आणि अशी जागा इथे रेंज नाही आहे कुठल्याही नेटवर्कला।
दिख रहे काय सब? आता आम्ही निघालोय गीर फॉरेस्ट सफारीसाठी, जंगल सफारीसाठी आतमध्ये जाणार आहे आणि कुठले काय प्राणी बघायला मिळाले. जनरली इथे वाघ बघायला मिळतात किंवा सिंह बघायला मिळतात. काय बघायला मिळते ते आतमध्ये जाऊन येतं बघूयात. आणि जर समजा काही बघायला मिळालं आणि त्याचा फोटो घेणं किंवा व्हिडिओ घेणं शक्य असेल तर तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करीनच मी. ही जीप आहे आणि इथे आमचे बायकर्स आमचे सगळे जे सोबत आहेत ते मागं बसलेले दिसतात. हेलो. पूरे गिर का जो एरिया है ना सर, वो 1412 किलोमीटर है, जिसमें 891 लायन और 600 प्लस लेपर्ड्स हैं. उसके अलावा गिर में स्पॉटेड डियर, सांबर डियर, एंटीलोप, ब्लू बुल, ब्लैक बग, वाइल्ड बोर, जेकल, हाइनास, चोसिंगा, पेंगोलियन, ऑक्यूपाइन. पूरे गिर में 39 से लेकर 42 तक की स्पीसीज है एनिमल की. उसमें से फिर जो मिल जाए वो अपना अलग. ये देखिए एंटीलोप ब्लू बुल की फीमेल है, नीलगाय. सो 1 2 3 हलवणारा 4 आणि इथे समोर झाडावरती बसलेला 5. त्याच्या पण मागे दिसतो, तोही तिकडे लोळतो, त्याचा पंजा दिसतोय बघा. इथं पण एक नीलगाय थांबली अगदी जवळ. हे नीलगाय आणि हे तिन्ही डिस्के ठेवलेले तिथे. हे गाईड यांचं म्हणणं असं की मॅन इथे बिबटे आहेत. 1-2 खाली बसलेत आणि एक झाडावरती बसला. इथे हा झाडावरती बसलेला आहे. गुड नाईट.